मोडल्या दिवसापासूनही मला लग्न करायचंच होतं. अगं मला आजही वाटतं की मी लग्नासाठी बनलेले आहे, मला लग्न करायचंच आहे आयुष्यात. त्यामुळे काहीतरी एकतर सांगू माझ्या स्वभावाप्रमाणे की एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडून गेली म्हणून आता परत ती कधी चांगल्या पद्धतीने घडणार नाही हा बिलीफ ठेवणारीच मी नाहीये. त्यामुळे मला माहिती आहे ही गोष्ट जर आपल्याला हवी आहे तर ती एक दिवस होणार आहे. सो आजही मी त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. सो मला असं वाटतं त्या गायत्री सारखंच ना, प्रत्येक मुलीच्या आतमध्ये ती गोष्ट हवी असतेच ना. तुम्हाला वय पुढे जातं तसं तुम्हाला ती कंपॅनियनशिप जास्त हवीशी वाटायला लागते. सो हो, माझ्याही आयुष्यात ती इच्छा मला कायम आहे आणि गिव्हन अ चॉईस इन सर्टन सर्कमस्टन्सेस मला ती गोष्ट करायला आजही आवडणार आहे. त्यामुळे काहीतरी आयुष्यात घडून गेलंय म्हणून माझे विचार बदललेत किंवा आता मला त्या गोष्टी करायच्या नाहीयेत असं नाहीये. हेच मी मगाशी म्हणाले की आपल्याकडे ना अझ्युम करायची एवढी वाईट सवय आहे ना की हा हिला आता ते करायचंच नसेल कदाचित, मग तुम्ही त्याच्यातून बाहेर आपण पडतो. अगं एका लिमिट नंतर ना एखादी गोष्ट नाही वर्क झाली तर तुम्ही इव्हेंच्युअली त्याच्यातनं बाहेर पडता. हा मानवी स्वभाव आहे आणि त्यात चुकीचं काहीच नसतं. तुम्ही करेक्टच असता तुमच्यासाठी. सो बाहेर पडलोय, एखाद्या व्यक्तीचं अजून लग्न झालं नाही म्हणजे अरे बापरे ती इथेच अडकलेली आहे का, नाही, आपण त्याच्या खूप पुढेही निघून येतो. पण अगेन इट्स डेस्टिन. जेव्हा व्हायचंय तेव्हा ते होणार आहे तेव्हा मी त्या आनंदाने स्वीकारणार आहे. पण ते होत नसेल तर ते होईपर्यंत मी दुःखात जगणं हे मी स्वतःसाठी नाही करू शकत ना.